कोल्हापूर हे नेहमीच सामाजिक सलोखा जपणारं शहर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी सर्व धर्मातील व्यक्ती बरेचसे सण उत्सव एकत्रितरित्या साजरे करत असतात. इतकंच नाही तर येथील धार्मिक स्थळांना देखील या सामाजिक एकतेची किनार लाभलेली पाहायला मिळते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर शहरातील बाबू जमाल दर्गा. या दर्ग्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणरायाची प्रतिमा पाहायला मिळते. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासमोरच्या ताराबाई रोडवर हा दर्गा आहे. बाबू जमाल दर्गा म्हणजे बाबू जमाल पीर हे साधारणतः 800 वर्षाच्या जवळपास असताना मागच्या या इथं आले. ते इथं आल्यानंतर त्यांनी मानवतावाद पसरवला. जे सर्व संतांनी जगभरामध्ये पसरवत होते ते इथं त्यांनी पसरवलं. आणि इथं आहे की नाही, हिंदू मुस्लिम एकताचं हे मला वाटतं की जगातलं एक प्रतीक असेल. कारण इथे येणारा प्रत्येक व्यक्ती गणपतीचं दर्शन घेऊनच आत पीराच्या दर्शनासाठी जातो. इथंच आहे की नाही, आपल्याला एक बाजूला एक सोपा दिसेल, तिथं शिवाजी महाराजांचं जयंती पण साजरी होते. आणि तिथंच आहे की नाही, पीरांचे पण मोहरम पण तिथं साजरा केला जातो. तसंच कुरुंदवाड पण एक ठिकाण असं आहे की तिथं पण आहे की नाही, गणपती पण बसवला जातो आणि मोहरम पण साजरा केला जातो. हे शाहू महाराजांच्या माध्यमातून आमच्यात रुजलेले गुण आहेत, ते आम्हाला आहे की नाही जातीय सलोख्याच्या माध्यमातून सर्व भारतभर पसरवायचे आहेत. आपण प्रत्येक म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आहे की नाही गणपतीपासून करतो. तो भाग ह्या इथल्या सर्व लोकांच्यात रुजलेला आहे. पण इथे येणारा प्रत्येक व्यक्ती गणपतीचं दर्शन करतो आणि मग आताच पीराचं दर्शन करायला जातो. ह्या दर्ग्याचं ते सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ही परंपरा अशीच पूर्वापासून चालत पुढं आलेली आहे आणि असंच पुढं चालत जाईल. इथं जातीय सलोख्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मानवतावादाचा तुम्हाला प्रत्यय येईल. कोणत्याही वेळी प्रथम गणेशाचे दर्शन घेण्याची आपली पद्धत आहे. हीच पद्धत या दर्ग्याच्या बाबतीत देखील पाहायला मिळते. इथे या दर्ग्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर कोरण्यात आलेली ही गणेशाची प्रतिमा दर्ग्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. ज्या श्रद्धेने या दर्ग्यात कुराणच्या आयतीचे पठण केले जाते, त्याच भक्तिभावाने या गणेश प्रतिमेचे देखील रोज पूजन केले जाते. या दर्ग्यात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या या गणेशाचे दर्शन घेऊनच आत जात असते. या दर्ग्यामध्ये ज्या पीरांना आपण दर्शन करायला येतो ते पीरांचं नाव आहे शाह जमाल दर्गा. त्यांना बाबू जमालही म्हटलं जातं. बाबू हे त्यांनी एक चमत्कार केलेला होता, त्यामुळे त्यांना बाबू जमाल नाव दिलं गेलं. म्हणजे एक मुलगी छोटी दर्ग्यामध्ये बाबांकडे गेलेली होती. तर इथं हल्लकोळ मचला होता की बाबा मुलगी कशी गेली. तर ज्यावेळेस ती बाहेर आलं तर ती मुलीच्या ऐवजी मुलगा बनवूनच आलं. त्यामुळे त्यांना की नाही बाबू जमाल त्यापासून संबोधलं जायला लागलं. दर्ग्यातील प्रवेशद्वारावर असणारी गणरायाची प्रतिमा असू देत किंवा गणेशोत्सव, शिवजयंती, मोहरम हे सण एकतेने साजरे करणे असू देत, यावरून इथल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रत्ययच दरवेळी पाहायला मिळत असतो. साई प्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.